कर्जमाफी कधी होणार अशी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल किंवा तुमची देखील चिंता वाढलेली असेल, कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी होणार, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार असा प्रश्न देखील तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा झाली असून आता कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे आपण GR या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। सविस्तरपणे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। काही महत्त्वाची अपडेट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। कर्जमाफी कधी होणार या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण देखील होणार आहे, कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून काही GR टाकण्यात आले असून आता कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या किंवा कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी होणार आहे की नाही होणार किंवा कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला पूर्णपणे आपण अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीसाठी कोणकोणते कागदपत्र देखील टाकण्यात येणार आहे, कोणकोणते कागदपत्र देखील या ठिकाणी आवश्यक सांगण्यात आलेले आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, कोणकोणते शेतकरी अपात्र ठरणार आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे, पण व्हिडिओ खूप छोटा आहे, त्याकरिता व्हिडिओला पूर्णपणे स्पष्ट बघत चला। सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीची या ठिकाणी शेवटची तारीख काय आहे आणि कोणकोणत्या तारखेला देखील कर्जमाफी पूर्णपणे होऊ शकते, सविस्तरपणे तारीख देखील टाकण्यात आलेली आहे। काही कागदपत्रे देखील तुम्हाला पूर्णपणे काढावी लागणार आहे। ती महत्त्वाची कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। म्हणून जर तुम्हाला देखील वाटत असेल कर्जमाफीचा लाभ तुम्हाला पण मिळाला पाहिजे तर ती महत्त्वाची देखील 5 ते 7 महत्त्वाची कागदपत्रे देखील तुम्हाला काढणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला काढणं पूर्णपणे पात्र शेतकरी ठरवण्याचा या ठिकाणी पुरावा राहणार आहे। तरी ते महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे या ठिकाणी असणं गरजेचे आहे। तर बघा, सरकार या शेतकऱ्यांचे नाव यादीतून काढणार आहे, अशा व्यक्तीचे नाव पण या ठिकाणी काढण्यात जाणार आहे। तर चला बघूया कोणकोणत्या शेतकऱ्यांचे नाव देखील या यादीतून काढण्यात येणार आहे। तुमचं देखील या ठिकाणी यादीत नाव येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू ज्यांना लाभ मिळत नाही। आता या ठिकाणी आपण बघू शकतो योजना सुरू असल्यास तर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सविस्तरपणे आपण ते पूर्णपणे या ठिकाणी लोक पाहणार आहोत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, कोणकोणते शेतकरी देखील या ठिकाणाहून अपात्र ठरण्यात आलेले आहे, सविस्तरपणे आपण ते शेतकरी बघूया। आता आयकर भरणारे व्यक्ती म्हणजेच इन्कम टॅक्स आयकर जर तुम्ही पण भरत असाल, आयकर जर तुम्हाला पण या ठिकाणी असेल किंवा तुम्ही देखील इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला देखील याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या। ज्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो, जे शेतकरी कुठल्या ना कुठल्या बिझनेसना इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे नक्की या ठिकाणी बघून घ्या। सरकारी नोकरी, आता जर तुम्ही पण सरकारी नोकरी मध्ये असाल किंवा तुमची देखील सर्व्हिस चालू असेल आणि तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील याचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारी नोकरी असेल, गव्हर्नमेंट जॉब देखील असेल, त्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आता जर तुम्ही देखील सरकारी या ठिकाणी कर्मचारी असाल किंवा सरकारी नोकरीचे तुम्ही पण लाभार्थी असाल तर आता तुमच्यासाठी देखील या कर्जमाफीच्या योजनेतून तुम्हाला देखील बाद करण्यात आलं असून जर तुम्ही पण सरकारी कामगार असाल किंवा सरकारी या ठिकाणी तुम्ही पण या ठिकाणी सरकारी नोकरीसाठी तुम्ही जात असाल किंवा सरकारी नोकरी देखील तुम्ही असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणी काढण्यात जाणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता बघूया कोणते महत्त्वाचे कामे देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे करणं
करणं गरजेचे या ठिकाणी आलेलं आहे। आता आपण बघू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे काही महत्त्वाचे कागदपत्रे पण आपण जाणून घेणार। पण आत्ताच आपण बघितलं की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही। ज्या शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांना देखील हा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही देखील आता इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरत असाल तर आता तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही देखील आता सरकारी या ठिकाणी जॉबला असेल, सर्व्हिसला असेल, सरकारी सर्व्हिसला, तर तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार नाही। त्यामुळे दोन महत्त्वाचे कारणे देखील पूर्णपणे बघा। आता जर तुम्ही देखील या दोनपैकी कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये समजा तुम्ही देखील सरकारी या ठिकाणी जॉबला असेल तर तुम्हाला देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, किंवा तुम्ही देखील इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या 5 कागदपत्रापैकी जर तुमच्याकडे एक नसेल किंवा 4 नसेल तर तुम्हाला देखील ते पूर्णपणे 5 असणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचे हे 5चे कागदपत्रे नसतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। तर चला महत्त्वाचे असलेले आपण ते 5 कागदपत्र जाणून घेणार, जे कागदपत्र शेतकऱ्यांनी महत्त्वाचे ठरून ते पूर्णपणे 5चे काढावे लागणार आहे। आता जर तुमच्याकडे हे 5चे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला देखील लवकरात लवकर ते 5चे कागदपत्रे काढावे देखील लागणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांनी हे काढलेले आहे तर त्यांच्यासाठी मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून त्यांची देखील कर्जमाफी पूर्णपणे होणार आहे। फक्त काही महत्त्वाचे शेतकऱ्यांना या ठिकाणून बाद करण्यात आलेलं आहे, जसं की ज्यांचा बिझनेस असेल किंवा ते देखील इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना देखील या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे। आणि जे सर्व्हिसचे शेतकरी असतील तर त्यांना देखील या ठिकाणून बाद करण्यात आलेलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील तर त्यांनी देखील ते लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणून बाद करण्यात येणार नाही आणि तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफीचा मोठा लाभ मिळेल। तुमचे देखील कर्ज पूर्णपणे माफ होऊ शकतं जर तुमच्याकडे देखील हे 5 कागदपत्र असतील तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे कागदपत्रे कोणते असणार ते 5 महत्त्वाचे कागदपत्रे, जे 5 महत्त्वाचे कागदपत्रे काढणं तुमच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी भूमिका बजावणार आहे। आणि हे महत्त्वाचे 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांनी काढलेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील अडीअडचणीचा सामना येणार नाही आणि तुमचे देखील सहज कर्जमाफ होऊ शकते। तर चला मग आता कर्जमाफीसाठी ही कागदपत्र तयार ठेवा। पहिलं म्हणजे आधार कार्ड। आता जर तुमचं देखील आधार कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला देखील ते आधार कार्ड लवकरात लवकर काढणं महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड काढावा। 7/12चा उतारा। आता जर तुमचा देखील 7/12 असेल आणि त्याचा उतारा नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला देखील 7/12चा उतारा काढावा लागणार आहे, जेणेकरून तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी होऊ शकणार आहे। तर चला तुमचा पण 7/12चा उतारा नसेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील 7/12 काढावा। आणि तिसरं म्हणजे बँक पासबुक। जर तुमचं देखील बँक पासबुक नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर बँक पासबुक काढणं गरजेचे सांगण्यात आले असून तुमचं जर बँकेत खातंच नसेल, पासबुकच नसेल तर तुम्हाला देखील पूर्णपणे रिन्यू करावं लागेल किंवा तुम्हाला लवकरात लवकर पासबुक देखील काढावं लागेल। आता या ठिकाणी आपण बघू शकतो कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र। आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र या ठिकाणी काढलेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्या। आणि पॅन कार्ड, जर आता तुमचं देखील पॅन कार्ड नसेल तर लवकरात लवकर देखील तुम्हाला पॅन कार्ड काढावे लागेल। आता जर तुमचं देखील पॅन कार्ड काढलेलं नसेल लवकरात लवकर तुम्ही देखील पॅन कार्ड काढावा। देखील तुमचा पॅन कार्ड हरलेलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर देखील पुन्हा पॅन कार्ड काढावं लागेल। जर ज्या शेतकऱ्यांचे पॅन कार्ड अधुरे असेल किंवा त्यांनी देखील पॅन कार्ड काढलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन पॅन कार्ड देखील काढावं। उत्पन्न दाखला, आता यामध्ये एक महत्त्वाचा भूमिका बजावणार आहे उत्पन्न दाखला। जर तुमचा पण दाखला नसेल, उत्पन्नाचा दाखला तुम्ही पण काढलेला नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर जाऊन उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढावा लागणार। कागदपत्रांमध्ये मोठी भूमिका बजावणार आहे उत्पन्नाचा दाखला। आता ज्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला देखील तो उत्पन्नाचा दाखला काढणे गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी रहिवासी दाखला। आता रहिवासी दाखला जर तुम्ही देखील काढलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन रहिवासी दाखला काढणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पण रहिवासीचा दाखला या ठिकाणी काढण्याचं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। आणि शेवटचे 2 महत्त्वाचे काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या
आधार कार्डशी लिंक असणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधाराशी लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर मोबाईल नंबर आधाराशी लिंक करणे, जेणेकरून त्यांना सहजपणे कर्जमाफीचा लाभ मिळेल. कर्जमाफीचा पूर्णपणे त्यांना फायदा होईल. ज्या शेतकरी या ठिकाणी फिट बसत असेल किंवा त्यांनी पण आधार कार्ड मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करा. आता शेवटचं महत्त्वाचं काम म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला देखील फोटो खूप महत्त्वाचे लागणार आहेत. जर तुम्ही पण ते काढलेले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील काढावे. तर चला या ठिकाणी ही महत्त्वाची 5 ते 7 कागदपत्रे देखील लागणार आहेत. आता ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं नसेल ही 5 ते 7 कागदपत्रे जर तुम्ही पण काढलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील ही 5 ते 7 कागदपत्रे जी मी सांगितली ती पूर्णपणे काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण कर्जमाफीचा मोठा लाभ देखील मिळेल. मोठा लाभ म्हणल्यापेक्षा तुम्हाला देखील कर्जमाफीचा या ठिकाणी फायदा होईल. जर तुम्हाला पण वाटत असेल की कर्जमाफीचा फायदा तुम्हाला देखील पूर्णपणे होणार आहे की नाही होणार, तर आता यामध्ये 2 सांगण्यात आलेलं आहे, एक आणि दुसरं. आता जर तुम्हाला देखील या ठिकाणी इन्कम टॅक्स आयकर जर तुम्ही पण भरत असाल तर तुम्हाला देखील हा फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी कागदपत्रे आणू नका. तुम्हाला देखील याचा लाभ देखील मिळणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देखील आता सरकारी नोकर असाल तर तुम्हाला देखील हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी कागदपत्रे काढू नका. आता ज्या शेतकरी या ठिकाणी पूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे त्या शेतकऱ्यांनी हे 5 ते 7 महत्त्वाचे कागदपत्रे रेडी करून ठेवणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे. जर तुमचे पण ते रेडी नसेल तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर काढावे लागणार. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करायला